वादळी वाऱ्यासह झालेल्या अवकाळी पावसानं फळबागांचं मोठं नुकसान झालंय। कळंब तालुक्यातील बहुला शिवारात टोमॅटोच्या बागा जमीनदोस्त झाल्यात। कळंबसह वाशी, तुळजापूर आणि धाराशिव तालुक्याला देखील अवकाळीनं झोडपलंय। जिल्ह्यातील अनेक फळबागा, शेतपिकं पावसानं उद्ध्वस्त झाली आहेत। तर टोमॅटोच्या शेतातून आढावा देत आहेत आमचे प्रतिनिधी बालाजी सुरवसे। धाराशिव जिल्ह्यामध्ये पुन्हा एकदा वादळी वाऱ्यासह अवकाळी पावसानं थैमान घातलेलं आहे। काल रात्रीपासून खऱ्या अर्थानं वाशी असेल, कळंब असेल, धाराशिव, तुळजापूर या तालुक्यामध्ये अवकाळी पावसाचा तडाखा बसलेला आहे। आणि आता मी कळंब तालुक्यातील बहुला शिवारामध्ये आहे। आपण जर पाहिलं तर ही टोमॅटोची शेती आहे। या ठिकाणी टोमॅटो उत्पादक शेतकऱ्याचं या अवकाळीच्या तडाख्यानं मोठं नुकसान झालेलं आहे। अगदी ही जी टोमॅटोची बाग आहे ती पूर्णपणे झोपल्याची परिस्थिती जी आहे ती आपल्याला पाहायला मिळते। त्यामुळं टोमॅटो उत्पादक शेतकऱ्यासमोर आता मोठं नवीन हे संकट उभं राहिलेलं पाहायला मिळतं। अगदी मोठ्या प्रमाणावर हा माल आलेला होता, मात्र या अवकाळीच्या तडाख्यामुळे शेतकऱ्याचं मोठं आर्थिक नुकसान झालेलं आपल्याला पाहायला मिळतंय। काल सकाळी चालू झाला होता 10-11 वाजता ते रात्री पूर्ण रात्रभर 5 वाजेपर्यंत पाऊस होता आणि हवा एवढी जोरात होती की फार सगळं हे झालं। किती खर्च केला टोमॅटोसाठी? खर्च केलेला आहे 90,000 रुपये। आता किती उत्पन्न होतं? आता उत्पन्न काय सांगता येणार नाही। 40 ते 35 25 ते 35 टनापर्यंत माल निघला असता टोमॅटोचा। बालाजी सुरवसे, साम टीव्ही, बहुला, कळंब, धाराशिव।